नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. साम संजीवनी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत पंचकर्म आणि स्वास्थ्य या विषयावर, आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत आत्मसंतुलन केंद्र कार्लाच्या डॉक्टर मालविका तांबे. आपण मॅडमचं स्वागत करूया. मॅडम, कार्यक्रमात मनापासून स्वागत. नमस्कार, थँक्यू. कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे, मात्र तुम्ही स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या, कारण आजच्या या विषयासंदर्भात तुमच्या मनातल्या ज्या काही शंका असतील, समस्या असतील, अडचणी असतील, तुम्ही थेट आत्ता मॅडमना विचारू शकता फोनच्या माध्यमातून. स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या, 0226684333 हा आपला स्टुडिओ क्रमांक आहे. चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. मॅडम, पुन्हा एकदा कार्यक्रमात मनापासून स्वागत. थँक्यू. पंचकर्म आणि स्वास्थ्य असं आपण म्हणतोय. आरोग्य चांगलं राहण्यासाठी पंचकर्म हे करणं आवश्यक असतं, आपण नेहमीच आपल्या कार्यक्रमांच्या माध्यमातून सांगतो. पण त्याचा जो परस्परांशी संबंध आहे की कशा पद्धतीनं हे पंचकर्म केल्यामुळे स्वास्थ्य उत्तम राहण्यास मदत होते, त्याबद्दल काय सांगता येईल? आता कसं बघा की सध्याची परिस्थिती जी आहे त्याच्यामध्ये आपण सगळे बघतो आहोत की ज्या व्यक्तींचं बेसिक स्वास्थ्य चांगलं आहे त्या लोकांना जरी कोरोनाची बाधा झाली किंवा त्रास झाला तरी त्यातनं ते पटकन बाहेर येतात, ते किंबहुना कुठलाही त्रास होत नाहीये. पण तेच जर का कोणाचं स्वास्थ्य ऑलरेडी कुठल्या तरी दुसऱ्या आजाराने खराब झालेलं आहे तर अशा लोकांना मात्र कोमॉर्बिडिटीज ज्याला आपण म्हणतो ते झाल्यामुळे त्रास होताना जास्त दिसतोय. त्यामुळे स्वास्थ्याचा विचार जो आहे मला वाटतं की आपल्याला फार प्रकर्षाने आज करण्याची गरज आहे. कारण की समोर कुठला तरी आजार आल्यानंतर एकदम धावत सुटण्यापेक्षा की त्याच्याकरता मी काय करू, त्यापेक्षा आयुर्वेदाने एक खूप महत्वाची गोष्ट आपल्याला सांगितलेली आहे, ते म्हणजे स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम. म्हणजे जे मनुष्य स्वस्थ आहे ती पातळी तशी आरोग्याची टिकवण्याच्या दृष्टीने आपल्याला काय करता येऊ शकतं याचा विचार आयुर्वेद शास्त्राने आधी केलेला आहे. आणि म्हणूनच मी बऱ्याचदा म्हणते की आपण खूप मेडिसिन्स पाहिल्या, आपण सर्जरीज पाहिल्या, आपण वेगवेगळ्या थेरपीज पाहिलं, जरी सगळं पाहिलं तरी कुठल्या शास्त्रामध्ये टिकवून ठेवण्याचं जे विचार आहे की बाबा जो मनुष्य स्वस्थ आहे त्याला कुठलंही औषध पाणी न घेता व्यवस्थित राहता यावं ह्याच्या करताची जी धडपड आहे ती आपल्याला आयुर्वेद शास्त्रात दिसते. आणि म्हणूनच आता हे जे पंचकर्म म्हणतो आपण की ज्याच्यामध्ये शरीराची शुद्धी, अगदी आपण ले मॅन लँग्वेज मध्ये म्हणायचं असलं तर की शरीराच्या आतले सगळे जे विषद्रव्य आहेत किंवा ज्या काही चुकीच्या गोष्टी आहेत त्या जर का वेळोवेळी आपण काढून टाकल्या तर शरीराची शुद्धी होऊन आपलं जे स्वास्थ्य आहे ते नीट राहायला मदत होते. आता आपण घरात जरी पाहिलं तर बघा, घर स्वच्छ दिसण्याकरता काय करावं लागतं की ज्या काही गोष्टी बिना कामाच्या आहेत, चुकीच्या जागी आहेत, त्यांना सगळ्यांना आपण घराच्या बाहेर काढून टाकायला पाहिजे जे खराब असेल ते, किंवा जी वस्तू चुकीच्या जागी आहे ती करेक्ट जागी नेऊन ठेवणं हे अत्यंत महत्वाचं असतं, तरच घर शिस्त लागल्यासारखं दिसतं. तर हाच काहीसा जो फरक आहे ना तो आपण पंचकर्माद्वारे शरीरात करू शकतो. म्हणजे चुकलेल्या गोष्टी आहेत त्या सुधरवू शकतो आणि चुकीच्या जागी आलेल्या गोष्टी आहेत त्यांना परत करेक्ट जागी नेऊन बसवू शकतो. नक्कीच मॅडम, कार्यक्रमात फोन यायला सुरुवात झाली. पहिला फोन आपण घेऊया. विलास आहेत पुण्यावरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला विलास, काय समस्या आहे? हा, आईबद्दल विचारायचं होतं सर. विचारा. आईचे विचारा, सलग प्रश्न विचारा. हो सर, मॅडम आईला पाठीचा मणक्याचा त्रास आहे आणि तिला पाक आलेला आहे मॅडम, ती सरळ चालत नाही, तर त्या संदर्भात विचारायचं होतं पंचकर्माने ते राहील का? आणि वय काय आहे तुमच्या आईंचं? वय 52 वर्ष. 52 वर्ष. बरं. हा त्रास किती वर्षांपासून त्यांना होतोय? गेली 10 वर्ष झाले. ऑलरेडी 10 वर्ष झाली आहे. बरोबर. 10 वर्षांपासून त्रास आहे, काय सांगता येईल? बघा, खरं तर आता 52 वर्ष जर का वय असलं तर तेव्हा तर 42च असावं जेव्हा त्रासाची सुरुवात जर सर म्हणतात आहे. तर बघा, याच्या मागच्या कारणांचा विचार करणं खूप आवश्यक आहे. कारण की बऱ्याचदा स्त्रियांच्या केसमध्ये मला असं दिसतं की बाळणपण जेव्हा होतात, प्रेग्नन्सीज असतात किंवा पाळीच्या वेळेस अंगावरून खूप जाणं वगैरे, तर या अशा ज्या महत्वाच्या म्हणूया की आयुष्यातल्या जे स्टेप्स असतात, जेव्हा स्वतःची अगदी खूप व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे तेव्हा काळजी न घेतल्यामुळे बऱ्याचदा स्त्रियांमध्ये असे वाताचे वेगवेगळे दोष दिसतात. आणि त्यातनच कंबरदुखी वगैरे प्रकार जे आहेत ते तरी आपण 40 वर्षाच्या वयात किंवा 50 वर्षाच्या वयात आता विचार करू शकतो. पण कंबर झुकली ऑलरेडी असं ते म्हणतात आहे, त्यांना सरळ चालता येत नाही, म्हणजे तर खूपच आपल्याला व्यवस्थित औषधोपचार त्याच्यावरती करायला पाहिजे. आता बघा, त्याच्यामध्ये सुद्धा कसं आहे की पाठीच्या कणाला ताकद मिळण्याकरता संतुलन कुंडलिनी तेलासारखं जे तेल आहे ते अगदी नियमाने रोज रात्री झोपताना पाठीच्या मणक्यावरती लावणं, तसंच मणक्याला
ताकद मिळावी एकूण म्हणून प्रशांत चूर्णासारखं जे चूर्ण आहे ते घरगुती गाईचं तूप जे असतं त्याच्यामध्ये मिक्स करून थोडेसे साखरेत घालून घेणं, याचाही आपल्याला फायदा होताना दिसतो. तसंच हाडांचं बरोबर तिथले जे सगळ्या नर्व्स वगैरे असतात त्यांच्यावरती सुद्धा नॅचरली स्ट्रेस आलेला असतं जर का आपल्या पाठीचा कणा जो आहे तो सरळ नाही राहिला तर त्यामुळे त्यांना नसांनाही ताकद मिळावी, पाठीच्या कणालाही ताकद मिळावी म्हणून आत्मप्रकाश सारखं एखादं औषध. आणि त्या बरोबरीने सुद्धा आपल्याला प्रकृतीच्या दृष्टीने काही औषधं अजून वेगळी द्यावी लागू शकतात का त्याचाही विचार करणं खूप आवश्यक आहे. तुमचा जो मुख्य प्रश्न आहे की पंचकर्माचा त्याला फायदा होईल का, तर बघा पंचकर्म जे आहे ते मी मगाशी सांगितलं तसं की शरीरात असलेले दोष जे आहेत त्यांना कमी करण्याचा, चुकीच्या ज्या परिवर्तन झालेले आहेत त्यांना सुधारवण्याचा एक मार्ग आहे. त्यामुळे खरं तर आपण कुठलाही आजार पाहिला तर त्याच्यामध्ये पंचकर्माचा फायदा थोड्या प्रमाणात जास्त प्रमाणात असा जो आहे तो आपल्याला नक्कीच दिसतो. त्यामुळे मला वाटतं सर की जर का आपण व्यवस्थित त्यांचं मार्गदर्शन घेतलं, कन्सल्टेशन वगैरे करून औषधोपचार काय करायला पाहिजे, पंचकर्माचे काय काय त्याच्यामध्ये गोष्टी आपल्याला प्लॅन कराव्या लागू शकतात, तर नक्कीच या केसमध्ये आपल्याला मदत करणं जे आहे ते शक्य होऊ शकेल. आता ते किती लेवल पर्यंत आपण मदत करू शकतो ते पेशंट पाहिल्यानंतर आपण जास्त व्यवस्थित मार्गदर्शन करू शकतो. तर नक्कीच तुम्ही त्यांना घेऊन या. हे फार कमी वय आहे तर या वेळेत आपण जेवढ्या पटकन त्यांना सुधरवू तेवढं त्यांचं पुढचं आयुष्य जे आहे ते सुरळीत होण्यामध्ये त्यांना मदत मिळू शकेल. नक्की. मॅडम एक वेगळा प्रश्न, पंचकर्म, योग्य पंचकर्म कसं ओळखावं असं काही आयडेंटिफिकेशन होतं का? कारण बऱ्याच वेळेला असं होतं की अनेक पंचकर्म सेंटर्स असतात आणि अशा वेळेला जो निर्णय आहे हा आर्थिक गोष्टींच्या माध्यमातून घेतला जातो. पैसे कमी असतील तर पंचकर्म वगैरे अशा पद्धतीने, कारण सर्वसामान्यांना माहिती नसतं की योग्य पंचकर्म कशा पद्धतीने केलं जातं किंवा कशा गोष्टींचा अंतर्भाव त्याच्यामध्ये असायला हवं. तर असं काही आयडेंटिफिकेशन आपल्याला करता येऊ शकतं का की योग्य पंचकर्म म्हणजे काय? अगदी खूपच चांगला प्रश्न आहे. कसं आहे बघा, पंचकर्मामध्ये जसं तुम्ही म्हणताय की आर्थिक गोष्ट तर नॅचरली इन्व्हॉल्ड आहे, पण एक आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्याला घरामध्ये चांदीचं भांड पाणी प्यायला हवं असलं किंवा स्टीलचं हवं असलं किंवा आपण प्लास्टिकचा ग्लास उचलून आणतोय का, तर या तिन्ही मध्ये आपल्याला आर्थिक लेवल जो आहे तो वेगवेगळा असणार की नाही. कारण की प्लास्टिकचं भांड खूप स्वस्त असेल आणि चांदीचं खूप महाग असेल, पण ते पिढ्यानं पिढ्या पुरतं, राईट. तसं कुठलीही चांगल्या गोष्टीमध्ये आपण जेव्हा पैसा घालतो आहोत तेव्हा त्याचा आपल्याला फायदा जो आहे तो नक्की लॉंग टर्म मिळतो, हेही नक्की लक्षात ठेवा. दुसरं महत्वाचं असतं त्याच्यामध्ये म्हणजे वेळ देणं. आता ज्याला आपण शास्त्रोक्त पंचकर्म म्हणतो किंवा आपण कारल्यात जे पंचकर्म करतो आहोत तर त्याच्यामध्ये विचार काय करावा लागतो की आपल्याला सगळ्या आजूबाजूच्या गोष्टींना बाजूला ठेवून आपल्याला त्या पंचकर्मा करता जावं लागतं. कारण की शरीराच्या आत जेव्हा मेजर बदल करायचे असतील तेव्हा तुम्ही कुठेतरी बाबा घरातच बसून ऑफिसमध्ये बसून पंचकर्मासारखी गोष्ट करू शकाल का? तुम्हाला म्हटलं डॉक्टरने की अहो मी घरी येऊन तुम्हाला सर्जरी करून देतो आणि बाकी जी काही काळजी आहे ती तुम्ही घरच्या घरी घ्या, तुमची घरची लोक सगळं बघून घेतील, तर तुम्ही कराल का? कधी तुम्ही काय म्हणाल की सर्जरी करायची, मला स्टराईल ओटी हवं, मला व्यवस्थित माझं पल्स आहे का, माझं हार्ट रेट व्यवस्थित आहे का, माझं ऑक्सिजन लेवल व्यवस्थित आहे का, त्याच्यानंतरची सर्जरी नंतरची पोस्ट ऑपरेटिव्ह केअर जी आहे ती सगळी माझी व्यवस्थित झाली पाहिजे म्हणून मी हॉस्पिटलाइज होतो, राईट. तर तसं हे पंचकर्म जे आहे ते जेव्हा शरीराच्या मेटाबॉलिझम मध्ये इतके सगळे आपल्याला बदल करण्याची गरज आहे त्याला आपण मायनर सर्जरीज म्हणतो. म्हणजे सेल्युलर लेवलवरती जाऊन शरीरातले दोष बाहेर काढून आणणं हा काही सोपी गोष्ट नाहीये. त्यामुळे तुम्ही जर का असं विचार केला हसत खेळत मी सकाळी डॉक्टरकडे जातो, त्याने दिलेली तुपाची बाटली मी उचलतो, जेव्हा मूड होईल तेव्हा मी ते तूप पिऊन घेईन, मग मी ऑफिसला पण जाऊन येईन, अहो घरी मुलीने पिझ्झा केला तर मी एखादा पिझ्झाचा स्लाइस खातो, सांगितलंय डॉक्टरने मला की एक सूपच घेतलेलं बरं, पण ठीक आहे ना एका स्लाइसने माझं काय होणार आहे. म्हणजे काय त्याच्या मागचं डिसिप्लिन वगैरे हे सगळं आपल्याला खूप लक्षात घ्यावं लागतं. त्यामुळे ऑथेंटिक पंचकर्म कसं आहे की जिथे सगळे डिसिप्लिन्स फॉलो केले जातील, जिथे तुमच्याकडून कुठलीही चूक होणार नाही, जिथे तुम्ही पंचकर्माचं महत्व समजून त्याच्याकरता वेळ आणि स्वतःच्या वागणुकीचं पूर्ण डिव्होशन देऊ शकाल त्याला म्हणतात खरं पंचकर्म. त्यामुळेच आपल्याकडे कारल्याला जे आहे ते राहून आपण पंचकर्म करतो. म्हणजे डॉक्टरच्या डोळ्याखाली तुम्ही सतत राहता, तुमचं कॅम्पसमधून बाहेर जाणं तुम्हाला अलाउड नसतं, तुम्ही तिथल्या तिथे कितीही फिरू शकता, पण प्रवास करणं किंवा टीव्ही बघण्याच्या वेळा, आता साध्या साध्या गोष्टी तुम्हाला सांगते की आमच्याकडे टीव्ही 10 वाजता बंद होऊन जातो. म्हणजे पेशंटची किती इच्छा असते तरी टीव्ही नाही बघतात. सध्या नेमके मोबाईल आलेले आहेत, पण सकाळी योगाला येणं ते योगासनांना येणं अगदी गरजेचं आपल्याकडे सांगितलेलं आहे. तर तिथे आपली अटेंडन्स लावली जाते. म्हणजे जिथे व्यक्ती येणार नाही तिथे निदान त्याला समज तरी
दिली जाते अहो की तुम्ही वेळेत उठा आणि योगासनांच्या अभ्यासाला या. तर ह्या प्रकारची सगळी जिथे काळजी घेतली जाऊ शकते तिथे तुम्ही पंचकर्म योग्य वेळ पद्धतीने करू शकता. घरच्या घरी किंवा मला वेळ होईल तेव्हा मी तसं पंचकर्म करीन, ते याच्यामध्ये डॉक्टर्सची खरं चूक नाही. कारण की जर का पेशंट करायलाच तयार नाही तर तो काय म्हणतो ना आपण, फुल नाही फुलाची पाकळी. पण ही पाकळी देण्यामध्ये फुलाचंही नुकसान होतं, म्हणजे पंचकर्माचंही नाव खराब होतं आणि ज्याच्या हातात ती पाकळी जाते आहे त्यालाही त्याचा फारसा काही फायदा आपण म्हणूया तसं होत नाही. थोड्या वेळ आराम आला तर त्यातल्या त्यात फायदा. त्यामुळे शास्त्रोक्त पंचकर्म जे आहे ते करवून घेणं अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं, इव्हन डॉक्टर सुद्धा आणि पेशंटच्या दृष्टीने सुद्धा. नक्कीच मॅडम. कार्यक्रमात आणखीन एक फोन येतोय. मंगेश सुर्वे आहेत चिपळूणवरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला मंगेश, काय समस्या आहे? डोपर दुखतोय मला जाम डोपर. अच्छा, डोपर बोला, सलग प्रश्न विचारा, सलग प्रश्न. डोपर दुखतो जाम, त्याला अजिबात त्याला म्हणजे चालता येत नाही माझ्या डोपाने. तर वगैरे मला चालता नाही, मला म्हणजे त्रास जाम होतो. वय काय दम लागतो. वय काय तुमचं? माझं वय 42 सर. 42. आणि काम काय कोणत्या प्रकारचं करता? काम ऑटो चालवतो. काय करता? रिक्षा चालवतो. रिक्षा. ओके. निश्चित पाहणं खूप वेगळ्या पद्धतीचा प्रश्न आहे. ढोपर दुखतं असं ते म्हणतात आणि रिक्षा चालक आहेत आणि वय वर्ष 42 आहेत. नेमकं काय याच्यावरती उपाय करता येणार आहे त्यांना, या संदर्भात मॅडमकडून आपल्याला माहिती करून घ्यायची आहे. पण तुर्तास वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा साम संजीवनी. पंचकर्म आणि स्वास्थ्य या विषयावरती आपण चर्चा करतोय आणि डॉक्टर मालविका तांबे आपल्याला मार्गदर्शन करतात. मॅडम, आता जो आपल्याला मंगेश यांचा प्रश्न आला होता, 42 वर्षांचे आहेत ते आणि ढोपर दुखीचा त्यांना त्रास आहे आणि ते मुळात रिक्षा चालक आहेत, रिक्षा व्यावसायिक आहेत. काय सांगता येईल त्यांना? आता बघा, खरं तर सरांचं पण वय खूप कमी आहे. म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं की 40-42व्या वर्षी अशा प्रकारचं कुठले खरं गुडघेदुखी काय, कंबरदुखी काय, हे त्रास व्हायलाच नकोत बिलकुल. आपण आपल्या स्वतःच्या स्वास्थ्याची खूप काळजी घ्यायला पाहिजे. इन जनरल मी सांगू इच्छिते की दूध जे आहे म्हणजे सकाळच्या वेळेला कमीत कमी 1 कप तरी प्रत्येक सदस्याने घरच्या घ्यायलाच पाहिजे. त्याच्यामध्ये आपल्याला जमत असलं तर चैतन्य कल्पासारखं कल्प किंवा स्त्री संतुलन कल्पासारखं कुठले कल्प टाकून जर का दूध घेतलं गेलं तर ते पचायलाही सोपं पडतं आणि आपल्या हाडांना जी काही ताकद मिळायला पाहिजे ती त्याच्यातनं मिळायला मदत मिळत असते. त्याचबरोबरीने सर, आता जसं तुमचा ऑलरेडी गुडघा दुखायला लागलेला आहे तर त्याच्याकरता सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे पायाला तेल लावणं. तर संतुलनचं शांती तेलासारखं जे तेल आहे ते हलक्या हाताने तुम्ही जर का गुडघ्याला पुढच्या बाजूने आणि मागच्याही बाजूने दोन्हीकडून हलक्या हाताने लावायचं. पुढच्या बाजूने लावताना नेहमी गोल हात फिरवून लावायचा आणि मागच्या बाजूला लावाल तेव्हा नेहमी खालतून वर असं हलक्या हाताने लावायचं. तुम्ही स्वतः लावलं की तुम्हाला जाणीव होईल की आपलं जो जॉईंटची जी डायरेक्शन असतं त्याच्या हिशोबाने तेल कसं लावायचं. त्याचबरोबरीने वात कमी होण्याकरता संतुलनचा एक लेप सुद्धा येतो, ज्याचं तुम्ही लावलं तर त्याचाही तुम्हाला फायदा होताना दिसेल. घरच्या घरी जे आहे ते तुम्ही सुंठची पावडर असते ना, ती सुंठीची पावडर घ्यायची, त्याच्यामध्ये तेवढ्याच प्रमाणात साधारण गूळ घालून त्या सुंठीच्या गोळ्या तुम्ही तयार करून घ्या. साधारण या आकाराची गोळी, म्हणजे आपली छोटी सुपारी असते ना पूजेची, त्या आकाराची गोळी जी आहे ती रोज सकाळी उठल्यावरती ती गोळी आधी घ्यायची, त्याच्यावरती अर्धा कप कोमट पाणी प्या. म्हणजे त्याच्याने सुद्धा शरीरातला वात जो आहे तो कमी होऊन तुमचा हा त्रास कमी व्हायला मदत मिळू शकेल. आणि त्याशिवाय सुद्धा आपले जे व्यायाम प्रकार असतात, म्हणजे जर तुम्हाला चालणं सहन नाही होते तरीही घरच्या घरी तुम्ही साधारण पलंगावरती झोपून गुडघा जो आहे थोडासा खालती दाबायचा, थोडा वर करायचा, म्हणजे पाय सरळ केल्यानंतर. तर हा सुद्धा तेल लावल्यानंतर व्यायाम जर का केला तर गुडघ्याच्या आतलं सर्क्युलेशन जे आहे ते वाढायला आपल्याला मदत मिळू शकते. तसंच घरी खुर्चीवरती बसलात तर गुडघ्यापर्यंत नीट सपोर्ट येऊन आणि मग गुडघा जेवढा तुम्हाला तेल लावल्यानंतर वरती आणि खाली करता येईल, म्हणजे आपण राईट अँगल मध्ये म्हणतो तसं असं वर करायचा, खाली करायचा, परत वर करायचा, खाली करायचा, अशा प्रकारचे व्यायाम प्रकार सुद्धा जे आहेत ते हलके करायचे. म्हणजे खूप दुखायला लागेल वगैरे करताच येत नाही अशा लेवल पर्यंत आपल्याला स्ट्रेच नाही करायचंय. स्ट्रेचिंगची जी कॅपॅसिटी आहे, इलास्टिसिटी आहे जॉईंटची, ती हळूहळू करून वाढेल. तर हेही तुम्ही व्यायाम प्रकार जे आहेत ते नक्की करायला सुरू करा. तुम्हाला जमत असतं तर संतुलनच्या कुठल्या तरी केंद्राला जाऊन नक्की भेट द्या, तर तिथे सुद्धा डॉक्टर तुमचं व्यवस्थित मार्गदर्शन जे आहे ते करू शकतील आणि तुमचा हा त्रास लवकरच बरा व्हावा याच्याकरता मी तुम्हाला शुभेच्छा देते.
नक्की मॅडम, आपलं जे आत्मसंतुलन केंद्र आहे या आत्मसंतुलन केंद्रामध्ये पंचकर्म, आयुर्वेदिक उपचार खरं तर हे प्रसिद्ध आहे, नुसतं भारतातच नव्हे जगभरामध्ये बाहेरच्या देशातले पेशंट्स देखील आपल्याकडे येत असतात. पण आत्ताची काय सिच्युएशन आहे, म्हणजे लॉकडाऊन आहे, कोविडचा हा पॅन्डेमिकचा सगळा काळ आहे, तर याच्यामध्ये हे पंचकर्माचे उपचार म्हणा किंवा आयुर्वेदिकचे उपचार जे आहेत ते आत्मसंतुलन मध्ये सुरू आहेत का, आणि त्यासाठी लोकांनी कशा पद्धतीने अप्रोच करायला पाहिजे? तुम्ही बघा, पंचकर्म तर नॅचरली आता सुरूच आहे, कारण की हॉस्पिटल्समध्ये येऊन आपल्याला बरं होणं जे आहे ते अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे पंचकर्म सुरूच आहे. नॅचरली आता पॅन्डेमिकची सिच्युएशन असल्यामुळे काळजी जी आहे ते आपल्याला जास्त घ्यावी लागते. म्हणजे सोशल डिस्टन्सिंग फॉलो करणं, क्वारंटाईनचा पिरियड राहतो, त्याच्यामध्ये कोरोनाची टेस्टिंग जी आहे ती करावी लागते. कारण की नॅचरली जसं पेशंटचं आयुष्याचा आपल्याला विचार करावा लागतो तसंच त्यांना सेवा देणारी जी लोक आहेत, म्हणजे थेरपिस्ट आहेत, डॉक्टर्स आहेत, किंवा आता आपल्याकडे तर नॅचरली खाण्यापिण्यापासून हाऊसकीपिंग वगैरे सगळंच तिथे असतं. तर सगळ्या स्टाफची सुद्धा काळजी जी आहे ती आपल्याला घ्यावी लागते. फार्मसीतल्या सगळ्या लोकांची काळजी घ्यावी लागते. तर त्यामुळे हा सगळा जो आता व्यवस्थित विचार करून जे आपल्याला गव्हर्नमेंटने गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्या सगळ्या फॉलो करून आपण आत्ताही कार्यालयामध्ये पंचकर्म करत आहोत. उलट आता तरी आपलं बघण्यात असं येत आहे की वर्क फ्रॉम होम हे आता कल्चर खूप आहे. तर नॅचरली लोकांना प्रवास जो आहे तो करावा लागत नाही आता. तर स्पेशली यंग कपल्स जे आहेत की ज्यांना घरीच बसून काम करता येण्यासारखं आहे अशी लोक तो उलट पंचकर्म आता करू इच्छितात. कारण की पंचकर्माच्या वेळेस सुद्धा थोडंसं काम जे आहे त्याच्याकरता तुम्ही वेळ देऊ शकता, थोड्या सुट्ट्या, थोडा काम, असं उलट मॅनेज करून लोक आता पंचकर्म करतात आहेत. म्हणून मी उलट म्हणेन सुद्धा ज्या लोकांना इतर वेळेला असं वाटतं की आम्हाला बिलकुलच वेळ मिळणं शक्य होणार नाही अशा लोकांनी तरी आता वर्क फ्रॉम होमच्या सिच्युएशन मध्ये पंचकर्माचा लाभ घेतला तर त्यांना जे काही आता वर्क स्ट्रेस म्हणतो आपण, ज्याच्यामुळे खूप सगळे आजार लोकांमध्ये दिसायला लागलेले आहेत. जसं सरांचं आता वय फक्त 42 वर्ष आहे, तसं आता सॉफ्टवेअरच्या फील्ड मधले जी लोक आहेत त्यांच्या 30-32 ऑलरेडी खूप सगळे आजार त्यांच्यामध्ये दिसायला लागलेले आहेत. हाय बीपी म्हणा किंवा एन्झायटी असे सगळे जे त्रास आहेत की जे मेंटल आणि फिजिकल स्ट्रेस म्हणून येतात ते फारच प्रमाणात दिसतात. त्यामुळे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आणि हे सगळे जे त्रास आहेत ते सगळे कमी करण्याच्या दृष्टीने पंचकर्माचा आपल्याला खूप फायदा होतो. तो उलट या वेळेमध्ये तर पंचकर्म करून घेतलं तर अजूनच फायदा, म्हणजे जो काही वेळ आपल्या हातात आहे त्याचा फायदा जो आहे तो जास्त स्वतःकरता करून घेता येईल. नक्कीच. मॅडम, थोडासा वेगळा प्रश्न, पंचकर्म करताना वयाचा किंवा आजारांचा असा काही विचार करावा लागतो का? म्हणजे विशिष्ट वयातल्याच लोकांनी करावं, या वयातल्या लोकांनी करू नये असं काही असतं का? किंवा कुठल्या आजारांसाठी पंचकर्म केलं जातं असं काही असतं का? नाही बघा, आजार तर मी मगाशी म्हटलं तसं की प्रत्येक गोष्टीत जे काही शरीरामध्ये दोष तयार होतात त्याच्यावरती कुठल्या ना कुठल्या लेवलला आपल्याला उत्तर जे आहे ते पंचकर्मातून नक्की मिळतं. त्यामुळे अगदी कुठल्याही ऑर्गन सिस्टमचा आजार असला तरीही पंचकर्म आपल्याला करता येऊ शकतं. बरं, वयाचा आपण जर का विचार केला तर साधारण आपण कारल्याचा जर का सगळा स्टॅटिस्टिक्स पाहिलं तर आतापर्यंत 2 वर्षाच्या वयाचं मुलाचं सुद्धा आपण पंचकर्म केलेलं आहे. ते थेट अगदी 87-88 वर्षाच्या वयापर्यंत आपल्याकडे पंचकर्माचे पेशंट्स आहेत. नॅचरली आता पंचकर्म ही जी प्रोसेस आहे ही डॉक्टरच्या सल्ल्याने पेशंटच्या गरजेच्या अकॉर्डिंग केली जाते. त्यामुळे आता पंचकर्म केलं की लोक असं म्हणतात की मग मला वमन मिळेलच का, मग मला विरेचन मिळेलच का? तर तसं नव्हे. पंचकर्म म्हणून आपण जी काही थेरपी म्हणतो ती शरीरातल्या कुठल्या अवयवाशी, कुठल्या कॉन्स्टिट्यूशनचा व्यक्ती आहे, काय काय गरजा आहेत, किती वेळ आहे, या सगळ्याचा विचार करून आपल्याला करावी लागते. तर त्यामुळे तो सगळा विचार करूनच पंचकर्माची प्लॅनिंग जी असते ती करता येते. त्यामुळे कुठलाही आजार असला, कुठलंही वय असलं, कुठलाही दोष असला तरीही आपल्याला पंचकर्म करताना शक्य असतं. फक्त ते प्रॉपर जागी म्हणजे विचार करून आणि आपल्याला करायला पाहिजे की जेणेकरून त्याचा फायदा जो आहे तो आपल्याला सगळ्यात जास्त मिळू शकेल. मला असं वाटतं की प्रत्येक व्यक्तीने स्वतःचं आरोग्य जपण्याच्या दृष्टीने आयुर्वेदात दिलेले जे काही वेगवेगळे सल्ले आहेत, मी तर म्हणेन आरोग्याचे मोती आहेत, हे वेचून आपण आपल्या आरोग्याकरता त्याची मदत घेऊ शकलो तर त्याचा नक्कीच आपल्याला फायदा जो आहे तो मिळू शकेल. निश्चित खूप छान असं मार्गदर्शन पंचकर्म आणि स्वास्थ्य या दोघांचा जो मेळ आहे तो कशा पद्धतीचा आहे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. अधिक मार्गदर्शनासाठी आता आत्मसंतुलनचे नंबर टीव्ही स्क्रीनवरती आहेत, त्या नंबरवरती तुम्ही कधीही संपर्क करू शकता. मॅडम, तुम्ही आजच्या कार्यक्रमामध्ये आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत त्यासाठी अगदी मनापासून आभार. मलाही आनंद आहे. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची. कुठे जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.